संगोबा फिडर आहे आपला करमाळा सबस्टेशनवरून निघणारा. त्या करमाळा सबस्टेशनवरच्या संगोबा फिडरवरून आपण 7 पोलची लाईन टाकून त्यांचा जो 7 ते 8 ट्रान्सफॉर्मर आहे ते वेगळे करून देणार, जेणेकरून त्यांचा जो सप्लाय जो आहे तो त्यापुढे किती दिवसात होईल साहेब? आम्ही तसं आता लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो, तरी 1 आठवड्यामध्ये होऊन जाईल. 1 आठवड्यामध्ये होईल, कारण त्यांनी गेल्या 15 महिने ग्राहकांकडून जर अडचण आली नाही तर 1 आठवड्यामध्ये होऊन जाईल. आता सध्या त्यांच्याकडे किती वेळ वीज पुरवठा होतो तसं काय? कारण की यांनी आंदोलनाच्या वेळेस सांगितलं की म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून त्यांचं 4 तासाच्या 2 टप्प्यामध्ये चालवणार, त्याच्यानंतर मग पूर्ण 8 तास. पण त्यांचा गेल्या आठवड्याभरापासून वीज पुरवठा खंडित होता असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये ज्या ग्राहकांच्या शेवट स्पीडअपचा जो शेवटचा भाग आहे त्या भागामध्ये यांचे ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे सुरुवातीचे ग्राहकांना योग्य दाबाचा आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून बऱ्याच वेळेस यांचा भाग कट करून सप्लाय चालू करावा लागला होता. त्यामुळे यांचा थोडासा सप्लाय हा कमी मिळाला यांना, तर तो पुढे आता नवीन लाईन टाकल्यानंतर किती वेळ आणि त्यांचा काही म्हणजे वेळ होऊन झाल्यानंतर एकमेकांचा काही संबंध राहणार नाही, त्यामुळे यांचा किती वेळ परत त्यांना वेळ वीज पुरवठा होऊन जाईल. या ठिकाणी आपण ठिय्या आंदोलन केलं होतं. काय याच ठिकाणी येऊन सकाळपासून भाजी भाकरी खाण्याचा सुद्धा इथं सगळा कार्यक्रम उरकला. काय नेमकं दखल घेतल्या वाटतं का आपल्या? आज त्यांनी लेखी काही दिलेलं नाही, फक्त तोंडी आश्वासन दिलं. त्या तिथं ठेकेदार आला, ठेकेदार उद्यापासून कामं करतो. तर परिस्थिती अशी झाली आमची की गेल्या 8 दिवसापासून आम्हाला लाईटच नव्हती. त्या सर्व 7 मीटरवरची म्हणजे 7 ट्रान्सफॉर्मरवरची लोकांची सगळी पिकं जळायला लागलेली आहेत. आणि आज उद्या बी ती अजून 4 तास लावतात, 4 तासात लाईट देणार आहेत आम्हाला. तर त्याचं आमचं थोडंफार बरं होईल. आणि हे जर 4 दिवसात दिलं तर ठीक आहे, आणि जर ह्यांनी 8 दिवसात जर दिलं नाही तर आम्ही सर्वजण जे 7 मीटरवरची लोक आहेत ते जलसमाधी घेणार आहे, हे आमचं फिक्स झालेलं आहे. निवेदन कधी दिलं होतं? निवेदन कधी दिलं होतं तुम्ही? निवेदन काल मेल केलं ते सगळ्यांना, आणि आजचं जे जलसमाधीचं आहे ते आज निवेदन दिलं. 15 महिन्यांपूर्वी पण तुम्हाला असं सांगण्यात आलं होतं की होऊन जाईल काम म्हणून, आणि आतापर्यंत झालं नव्हतं. आणि आज साहेबांनी तोंडी आश्वासन दिलं, कितपत तुम्हाला विश्वास येतोय की काम होईल म्हणून? नाही, आज काय झालं, तेव्हाच कॉन्ट्रॅक्टरला कोणा काय बोलणं झालं नव्हतं, फक्त तोंडी आश्वासन दिलं होतं की काम होईल म्हणून. आज त्यांनी असं सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर बरोबर बोलून दिलं आणि काम होईल, उद्यापासून कॉन्ट्रॅक्टर काम चालू करतो असं म्हणलं. उद्यापासून काम चालू होईल असं तुम्हाला विश्वास आहे? हो, कारण अण्णा आमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्टर. आता सध्या काय शेतामध्ये पिकांचं कसं काय नुकसान? आता मका, लसूण आहे, कुणाचा घास आहे गुरांची मका, भुईमुग आहे उन्हाळी, आणि ऊस आहे. आणि मागच्या आता टेम्परेचर तुम्ही तर बघता जवळजवळ 42 डिग्री टेम्परेचर गेलं आहे. आणि मागच्या 8 दिवसापासून गेल्या सोमवारपासून आजच्या सोमवारपर्यंत आम्हाला कसलीच लाईट नाही, आणि त्यामुळं हे आमचं म्हणजे बरंच नुकसान झालं. पिकं जळून चालले, ते जळून चालली. लाईट आमच्या पोटेगाव सबस्टेशनवर म्हणजे ते 7 DP लाईट नसले कारणाने मागचे 8 दिवस झाली लाईटच चालली नाही. त्यामुळे आम्ही करंजे ग्रामस्थ जे 7 DP जे लोक शेतकरी आहेत त्यांनी एक खरडा भाकरी एक आंदोलन इथं MSCBला नैवेद्य दाखवून घेतलं. यामध्ये तालुक्याचे आमदार नारायणआबा पाटील यांनीही अधिकाऱ्यांना कलावंती साहेबांनी आता सध्या फोन करून सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या 2 दिवसात त्यांनी करमाळा सबस्टेशनवरून लिंक लाईन जोडून एक 2 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावतो म्हणून आम्हाला तोंडी आश्वासन दिलं आहे. बघू, आता आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. 2 दिवसात कळेलच, नाही तर आम्ही जलसमाधी घेण्याचं निवेदन दिलेलंच आहे.